आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे इथे वळतोय। जे चारही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले त्या चारही संघांचा देखील आपण इथे कौतुक करणार आहोत। परंतु त्या अगोदर आपल्या विनंतीला मान देऊन इथे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन काही मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय। माजी गटनेते पुणे जिल्हा परिषद शांताराम दादा इंगवले यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे करतोय। मी गणेश भाऊंनाच विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते अण्णांचा सन्मान इथे करायचा आहे। खेळाडूंना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या। इथे शांताराम आबा इथे उपस्थित राहिले त्यांचा सन्मान आपण इथे करतोय। त्याचबरोबर भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष माननीय पंकजदादा हरपुडे यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतोय। मी किसनजी मरगळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इथे पंकजदादा हरपुडे यांचा सन्मान आपण करायचा आहे। किसनजी मरगळे दादांचा सन्मान इथे आपण करतोय। मुख्य आयोजक किसनजी मरगळे यांचा सन्मान यांच्या वतीने इथे पंकजदादा हरपुडे यांचा सन्मान आपण संपन्न करतोय। त्याचबरोबर अडशी गावचे माजी सरपंच सुनील भाऊ कळमकर यांचा सन्मान देखील आपण संपन्न करतोय। सागर भाऊ आंग्रे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान इथे प्रदान करतोय। त्याचबरोबर भुक्कुम गावचे सरपंच अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवते काँग्रेस शरद पवार अपक्ष गट सौभाग्यवती गौरीताई प्रसाद भरतवंशी यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे करतोय। त्याचबरोबर रामदासजी गोळे साहेबांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय। आपण इथे आयोजन कमिटीच्या वतीने प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करतोय। त्याचबरोबर योगेशजी ढमाले यांनी ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जातोय। मनोजजी मांडेकर साहेबांचा देखील सन्मान इथे आयोजन कमिटीच्या वतीने संपन्न केला जातोय। दिलीप भाऊ गोळे माजी सरपंच यांचा सत्कार इथे आयोजन कमिटीच्या वतीने संपन्न केला जातोय। अनगावचे सरपंच माननीय प्रफुल्ल दादा मारणे यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतोय। मारुती मरगळे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। आणि सुनीलजी मरगळे आपण देखील या आपल्या शुभ हस्ते इथे सरपंच साहेबांचा सन्मान आपण संपन्न करतोय। हे सर्व मान्यवर यांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे कारण आपल्या विनंतीला मान देऊन ही मुळशी करंडकाची स्पर्धा पाहण्यासाठी वेळेत वेळ काढून आलेत। या ठिकाणी प्रदीपजी सोनटक्के आणि आप्पा वाकळकर यांचा देखील सन्मान आपण इथे संपन्न करतोय। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण लगेच व्यासपीठाजवळ या आपला सन्मान इथे केला जाईल। त्याचबरोबर माळेगावचे सरपंच रविभाऊ कडू यांचा देखील सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न केला जाईल। मी रविभाऊ कडूंना विनंती करेल आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। त्यानंतर
आपण ज्या या स्पर्धेदरम्यान ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्या मंडळींचा देखील सन्मान करणं फार गरजेचं आहे. प्रथमतः डीजे ज्यांच्या माध्यमातून चांगली चांगली गाणी 3 दिवस आपण ऐकलीत त्याबद्दल आपण डीजे सूरजजी आणि दशरथ आपल्या दोघांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. छोटा पॅकेज और बडा धमाका, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. दशरथ यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने करतोय. त्यानंतर दशरथ यांचा सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर ही स्पर्धा यूट्यूबद्वारे आपल्याला पाहायला मिळाली त्यांचा सन्मान देखील आपण इथे करतोय. क्रिक लाईव्हचे सर्वेसर्वा दीपक मंडले सर आपला देखील सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. आपला देखील अमित भुजबळ सर आपण या. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गेले 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. क्रिक लाईव्हचे सर्वेसर्वा दीपक मंडले सर त्याचबरोबर अमितजी भुजबळ सरांचा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर पैलवान अक्षय शिंदे यांचा देखील सन्मान आपण इथे संपन्न करतोय. अक्षय शिंदे यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश भाऊंना विनंती असेल गणेश भाऊंना हां इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन ज्यांचं समालोचन आपण आजच्या दिवसभरामध्ये ऐकलंय मुंबई भूषण त्याचबरोबर जुन्नर भूषण या किताबाने त्यांना सन्मानित केलं गेलं. आपली विनंती स्वीकारून अगदी मुंबईसारख्या शहरातून या भागामध्ये ते आमंत्रित केले गेले आणि एका दिवसासाठी ते इथे उपस्थित राहिले त्याबद्दल चंद्रकांत शेट्टे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मुळशी करंडक 2025ला खऱ्या अर्थाने शोभा वाढवण्याचं काम ज्यांच्या आवाजामध्ये करण्यात आलं प्रत्येक खेळाडूची अगदी इत्थंभूत माहिती ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते चंद्रकांत शेट्टे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चंद्रकांत शेट्टे सर इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे भाऊंच्या शुभास्ते इथे केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण चंद्रकांत शेट्टे सरांचा इथे सन्मान संपन्न करतोय. ज्यांनी या स्पर्धेचं गेली 2 दिवस उत्कृष्ट असं समालोचन केलं असे व्हॉइस ऑफ पुणे मी म्हणेल या शैलेशजी निवंगुणे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पंकजदादांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पंकजदादा अरपोडे साहेब त्यातून किसन मरगडे स्वतः गेम चेंजरचे सर्वेसर्वा सन्मानित करतायत. समालोचन आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. शैलेश निवंगुणे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस या ठिकाणी यस मी ऋषी जोरे सर आपण या ठिकाणी याचा आपला सन्मान केला जातोय. पुण्यातील खेळाडूंना जगभर प्रसिद्धी देण्याचं काम मात्र जे करतायत भारतभर घेऊन जात आहेत असं हे पुण्यातील क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व हमराज मृत्युंजय संघाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील सर्वात वजनदार कर्णधार संघ मालक मानाने म्हणतोय सर सगळ्याच बाबतीत वा म्हणजे आज पुण्याची टीम रबर बॉलमध्ये चर्चेत आहे टेनिस बॉलमध्ये चर्चेत आहे आणि ऋषी सर त्याच्या मागे आपण आहात आणि त्याच्या मागे आपण घेतलेली मेहनत आहे. आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय. सर्वप्रथम या स्पर्धेचा बेस्ट बॅटर या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. बेस्ट बॅटरचा पुरस्कार आम्हाला पुरस्कृत केलाय शुभम दादा सुतार युवा उद्योजक त्याचबरोबर संकेत भाऊ जांभूळकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून दिला गेलाय. मुळशी करंडकातील पुरस्कार या ठिकाणी जातोय बेस्ट बॅटर रोशन जोरी 5 मॅच 134 धावा त्याचबरोबर एक बॅट दिली जाते गेम चेंजरची.
सगळे मान्यवर. वा, 12 बॉल मध्ये पट्ट्याने 50 केल्यात. युवा खेळाडू आहेत. वायन डोंगरगाव. वा रोशन, तुझ्या गावाचं नाव आज तू रोशन केलंस, तुझं कौतुक करावं लागेल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यस, गाव जरी डोंगरातील असेल, येणारा काळ अख्खा महाराष्ट्र तुझा असणार आहे. आणि रोशनला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं असणार आहे. वा रोशन, अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेचे बेस्ट बॉलर, या बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय ज्यांनी 4 मॅच मध्ये 6 विकेट घेतल्या. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार पुरस्कृत केला आहे शुभम दादा सुतार, युवा उद्योजक, त्याचबरोबर संकेत भाऊ जांभूळकर, युवा उद्योजक. आणि पुरस्कार जातोय जय शेलार. बेस्ट जय शेलार नसतील तर त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारा. कासारसाईचे खेळाडू आहेत जय शेलार. राजेश आपण घ्या, काय हरकत नाही. या राजा भाऊ घ्या, तुम्ही घेतलं चालेल. हा, आणि आता पुरस्कार दिला जातोय अंतिम सामना सामनावीर पुरस्कार. अंतिम सामना सामनावीर पुरस्कार जातोय, तो येतो आणि लांब लांब मोर्चे षटकार मारतो, बॉलिंग तेवढी चांगली करतो. धनंजय विंताडे या अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत का धनंजय? धनंजय नसतील तर तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात कुणीतरी तो स्वीकारा. धनंजय यांच्या वतीने मात्र हा पुरस्कार स्वीकारला जाईल. यस, मॅच साठी पुढे सांगलीला मॅच असल्या कारणाने गेलेत, परंतु त्यांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला जातोय. आणि त्या अगोदर जर पाहिलं तर आता पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज, त्या अगोदर सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. तसं रबर बॉल क्रिकेट जर पाहिलं तर पूर्वी मुंबईलाच चालायचं, आता ते पुण्यात आलंय. आणि पुण्यात आल्यानंतर मुळशीत नाही येणार का? तर मुळशीकरण मात्र कोणत्याच गोष्टीत मागे नाही आहेत, मुळशीत देखील आलंय. आणि या सगळ्या आयोजकांनी खूप चांगली कामगिरी. सगळ्यांना विनंती आहे, आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आयोजकांसाठी होऊ द्यात. याही पेक्षा माझ्या मते किसन भाऊ, याही पेक्षा मोठी स्पर्धा पुढल्या वर्षी तुम्ही घेऊन याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या स्पर्धेचा मालिका वीर पुरस्कार जो देखील मात्र शुभम दादा सुतार त्याचबरोबर संकेत भाऊ जांभूळकर या दोन्ही युवा उद्योजकांच्या वतीने दिला गेलेला आहे. आणि हा पुरस्कार मात्र या ठिकाणी जातोय ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 5 मॅच मध्ये 137 धावा केल्या, 3 विकेट घेतल्या, बावधनचा टॉप अष्टपैलू खेळाडू आतिश कुंभार ठरतात या स्पर्धेचे. या हा गौरीताई, आपण देखील या ठिकाणी यायचंय. आतिश चला, आतिशच्या वतीने तुम्ही हा पुरस्कार स्वीकार करतायत. आतिशचे बंधू या ठिकाणी आलेत. अभिनंदन आपलं देखील या ठिकाणी. धन्यवाद. आणि अशीच कामगिरी करत राहा, आपल्या गावाचं नाव करत राहा. आता पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय चतुर्थ क्रमांकाचा या मानाच्या रबर बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये पुरस्कार जातोय तो म्हणजे स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव. चला या, चला वाळेन डोंगरगाव, आपण संपूर्ण टीम या इकडे. बाकीच्यांनी पुढे थांबा. कॅप्टन या ठिकाणी. सगळे मान्यवर या ठिकाणी देतील. सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा, बाकी सगळे पुढे बसा. यस, वाळेन डोंगरगाव. गावं जरी छोटी असतील ना, आज तुम्ही पठ्ठ्याण्णव गावाची नावं चर्चेत आणलेली आहेत, त्यासाठी तुमचं कौतुक.
तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्याही संघाने जबरदस्त क्रिकेट खेळलं न्यू गोल्डन बावधन या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पाच जो चतुर्थ दिला होता शांताराम दादा इंगवले माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते तसेच पैलवान राजेंद्र दबडे माजी सरपंच भोईनी माजी सदस्य मुळशी तालुका संघ यांच्याकडून होता। तृतीय क्रमांकाचा पुरस्कार श्री रामदासजी गोळे पाटील उपसरपंच पेरंगुट पैलवान पंकजजी हरपुडे अध्यक्ष भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून दिला जाणारा 20,000चा पुरस्कार जातोय न्यू गोल्डन बावधन या संघाला। अभिनंदन बावधनकर। आणि आता आमंत्रित करत आहोत या स्पर्धेचा द्वितीय पुरस्कार अंकुश अण्णा पाशिवले 11 मुळशी धरण विभाग द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 30,000चा जो दिला गेलाय गणेश भाऊ जांभूळकर सरपंच हिंजवडी IT नगरी यांच्या माध्यमातून दिला गेलेला पुरस्कार जातोय मात्र या ठिकाणी धरण विभागाला। या धरण विभाग आपणही खूप चांगलं क्रिकेट खेळलात दर्जेदार क्रिकेट आणि या स्पर्धेतील अतिशय चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळालं आणि आपणही चांगलं क्रिकेट खेळलेला आहात। असंच क्रिकेट खेळत राहा येणारा काळ तुमचा असेल मेहनत घ्या। आता क्रिकेट बदललंय आणि आता मात्र या ठिकाणी पहिला नंबर महादेव अण्णा कोंढरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका तसेच माजी सरपंच आडशी सुनील भाऊ कळमकर साहेब यांच्याकडून 40,000 रुपयाचा पुरस्कार आणि पहिल्या नंबरचा पुरस्कार जातोय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या ऋषी जोरे आणि कंपनी। या डॅडी भाई आपण या त्याचबरोबर 11 भाई आपण या सुभाष मांडवकरजी या सगळे आपण सुद्धा खूप महत्वाचे आहेत 11 भाई कारण खेळाडून एवढी मेहनत तुम्हालाही करताना आम्ही पाहतो। या पहिला नंबर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाचं अभिनंदन। या महेश तानगुडे महेश आणि आज योगायोगाने बकासूरने सुद्धा कुठेतरी बाजी मारली आहे। एक मिनिट आयोजक म्हणून सागर या ठिकाणी काही नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील। सगळ्यांचा वेळ घेणार नाही खूप वेळ झाला आहे कारण की मी पण खेळाडूच आहे। समोर बसलेलं असलं की असं वाटतं हे मान्यवरांचं काय चाललंय नुसतं नाही का पटकन उरकायला पाहिजे पण सगळ्यांना सांगतो हे सगळं मान्यवरांमुळेच झालंय आणि सगळ्या मान्यवरांचं इथे आभार आहे की तुम्ही असंच सहकार्य केल्यामुळे ही टुर्नामेंट आज सक्सेसफुल झालेली आहे। तर पुढच्या वर्षी 100% याच्यापेक्षा अजून चांगलं नियोजन करू हे इथे सांगण्यात येते। धन्यवाद सगळ्या मान्यवरांचा धन्यवाद। मी नावं घेत नाही कोणाची आता पण सगळ्या मान्यवरांनी ज्यांनी ज्यांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत केलेली आहे त्यांचं धन्यवाद। तसेच मुळशी करंडक 2025 साठी या ठिकाणी आता या ठिकाणीच थांबू परंतु पुढल्या वर्षी रबर बॉलची याही पेक्षा मोठी स्पर्धा घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत यस वासुदेव गायकवाड सर यांचं देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू चुकून नाव राहिलं होतं आणखीनही कुणाचं चुकून नाव राहिलं असेल तर